नमस्कार शेतकरी मित्रांनो, डाळिंब शेती तंत्रज्ञान या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वाचा विषय बघणार आहोत, तो म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये डाळिंबाची सेटिंग का होत नाही, फुलकळी येण्यास अडचणी का निर्माण होतात, तसेच थंडीच्या दिवसामध्ये डाळिंबाच्या झाडाचं नेमकं काय होतं ज्यामुळे आपल्याला सेटिंग होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, डाळिंब हे समशीतोष्ण हवामानामध्ये येणारे पीक आहे. जास्त थंडी डाळिंबाच्या झाडाला सहन होत नाही. जेव्हा जास्त थंडी पडते तेव्हा डाळिंबाचं झाड हे स्ट्रेसमध्ये जातं. तसेच झाड सुप्त अवस्थेमध्ये गेल्यामुळे झाड कोणतीही प्रतिक्रिया दाखवत नाही आणि याचा पहिला आणि मोठा परिणाम होतो तो म्हणजे डाळिंबाच्या झाडांच्या मुळावरती. थंडीमुळे मुळांची ताकद कमी होते. थंडीच्या दिवसामध्ये डाळिंबाच्या झाडांच्या मुळांची कार्यक्षमता ही खूपच कमी झालेली असते. आपण कितीही खते दिली, कितीही विद्राव्य खते ड्रिपवाटे सोडली तरी पण ती झाडाला पूर्णपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे काय होतं, डाळिंबाच्या झाडाला व्यवस्थित पोषणद्रव्ये मिळत नाही आणि मग फळ सेटिंग होण्यास मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात. आता बघूया दुसरा परिणाम, सूर्यप्रकाश कमी मिळतो. शेतकरी मित्रांनो, थंडीच्या दिवसामध्ये दिवस हा लहान असतो आणि रात्र ही मोठी असते. तसेच उन्हाची तीव्रता ही कमी झालेली असते आणि याचा थेट परिणाम होतो तो म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रियेवरती. आता आपण बघूया प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे नेमकं काय. आपण झाडाला खते देतो, पाणी देतो आणि औषधे फवारतो म्हणजे आपलं काम झालं असं नाही. तर आपण विज्ञानामध्ये शिकलेलो आहोत की झाड आपले अन्न हे स्वतः तयार करतं आणि ही प्रक्रिया म्हणजे प्रकाश संश्लेषण क्रिया. सूर्यप्रकाश चांगला असेल, उन्हाची तीव्रता जास्त असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया ही चांगली होते. झाडाला व्यवस्थित अन्नद्रव्ये मिळतात, फुलकळी चांगली येते. पण थंडीमध्ये काय होतं, सूर्यप्रकाश कमी असतो, सूर्यप्रकाशाची तीव्रता ही कमी असते, म्हणून प्रकाश संश्लेषण क्रिया ही कमी होते. त्यामुळे झाडाला फुलकळी व्यवस्थित येत नाही. मग ऊन वाढल्यावरती फुलकळी काय येते, अनेक वेळा आपण बघतो की जसं जसं ऊन वाढतं तशी तशी डाळिंबाच्या झाडाला फुलकळी यायला लागते. याचं कारण काय असेल तर उन्हाची तीव्रता वाढते, पर्यायाने प्रकाश संश्लेषण क्रिया वाढते, झाडामध्ये अन्न निर्मिती सुधारते आणि मग झाडाला फुलकळी निघण्यास सुरुवात होते. त्यानंतर तिसरं कारण बघूया, थंडीमध्ये किडींचा आणि बुरशीजन्य रोगांचा मोठ्या प्रमाणामध्ये धोका असतो. थंड वातावरण हे अनेक किडींसाठी खूप पोषक असतं, जसे की हिरवा मावा, थ्रिप्स, रस शोषणारे किडे. या किडींवरती नियंत्रण मिळवणं आपल्याला अवघड जातं. आपल्याला चांगल्या औषधांचा वापर करावा लागतो आणि आपला उत्पादन खर्च वाढतो. तसेच थंडीमध्ये अनेक वेळा झाडांवरती धुके पडते. झाडांवरती धुके पडले की मग डाउनी असेल, करपा यासारख्या रोगाचा प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणामध्ये होतो. मग काय होतं, जी बारीक कुणी निघते तर ती गळून जाते. त्यामुळे थंडीमध्ये डाळिंबाच्या झाडाला फळ सेटिंग होण्यास मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी निर्माण होतात. त्यानंतर 4 नंबरचे कारण बघूया, मधमाशी. डाळिंब सेटिंग अवस्थेमध्ये बागेमध्ये मधमाशी असणे हा अतिशय महत्त्वाचा भाग आहे, कारण त्या परागीभवनासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. परंतु नेमकं काय होतं, थंडीच्या दिवसामध्ये मधमाशा या साधारणपणे मध गोळा करत नाही, कारण तापमान कमी असल्यामुळे मधमाशा या बाहेर उडण्यापेक्षा आपल्या पोळ्यावरतीच राहणे पसंत करतात. कारण सर्व माशा एकत्रित झाल्यामुळे पोळ्याचे तापमान हे मेंटेन राहते आणि मग मधमाशा काय करतात, याआधी पावसाळ्यात असेल किंवा मग उन्हाळ्यामध्ये जे मध गोळा केलेले आहेत त्या मधाचा वापर ते स्वतःच्या अन्नासाठी करतात. म्हणून थंडीच्या वातावरणामध्ये अनेक वेळा मादी कळी मोठ्या प्रमाणामध्ये निघूनसुद्धा परागीभवन होत नाही आणि मग डाळिंबाची सेटिंग कमी होते आणि मादी कळी गळून जाते. आता आपण बघूया या सगळ्यासाठी आपण काही पर्याय करू शकतो का.
थंडी ही पूर्णपणे आपल्या हातात नाही, पण आपण थोड्याफार उपाययोजना केल्या तर परिस्थितीमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये सुधारणा होऊ शकते. त्यामध्ये आपण पहिली उपाययोजना करायची आहे ती म्हणजे कवसामॅक्स या औषधाची फवारणी. या पोषक द्रव्याची बागेमध्ये फवारणी केल्यामुळे पानाची रुंदी वाढते, यामुळे प्रकाश संश्लेषण क्रिया सुधारते. तसेच फुलकळीसाठी लागणारी जी पोषण द्रव्ये आहेत तर ती बागेला तात्काळ पानांद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध होतात. यामुळे आपल्याला थोडेफार प्रमाणामध्ये बागेमध्ये फुलकळी वाढल्याची दिसून येते. त्यानंतर 2 नंबरची आपल्याला उपाययोजना करायची आहे ते म्हणजे चांगल्या दर्जाचं म्हणजे चांगल्या कंपनीचं ह्युमिक ॲसिडचा वापर. यामुळे काय होतं तर मुळांची कार्यक्षमता थोडीफार सुधारते, पोषण द्रव्यांची उपलब्धता वाढते. त्यानंतर तिसरी उपाययोजना आपल्याला करायची आहे ते म्हणजे सल्फरयुक्त खतांचा वापर. यामुळे काय होतं तर मुळांची अपटेक करण्याची क्षमता सुधारते आणि थंडीमध्ये याचा फायदा होतो. त्यानंतर 4 नंबरची उपाययोजना आहे थंडीच्या दिवसामध्ये बागेमध्ये जर आपण नैसर्गिक स्वरूपाचे जसे की ऊसाची पाचट, मकाचा पालापाचोळा यांचे मल्चिंग म्हणजे जर आच्छादन केले असेल तर मुळांची कार्यक्षमता ही टिकून राहते. त्यानंतर 5 नंबरची उपाययोजना जी आपल्याला विश्रांती काळामध्ये करायची आहे ती म्हणजे डाळिंबाच्या विश्रांती काळामध्ये जर आपले नियोजन चांगले असेल तर थंडीमध्ये डाळिंबामध्ये फुलधारणा होण्यासाठी जास्त प्रमाणामध्ये अडचण येत नाही. त्यानंतर 6 नंबरची उपाययोजना आहे ती म्हणजे आपल्याला डाळिंबामध्ये मधमाशांच्या जर पेट्या ठेवल्या तर थोड्याफार प्रमाणामध्ये परिस्थिती ही सुधारू शकते. त्यानंतर आपण बघूया 6 नंबरची उपाययोजना जसं की 05234 असेल, राजनंदिनी असेल, बड बिल्डर, चिलेटेड मिक्स मायक्रोन्यूट्रंट, त्यानंतर कवसामॅक्स, व्ही ॲग्रो अशा पोषक द्रव्यांची जर आपण आलटून पालटून फवारणी घेतली तर आपण परिस्थितीमध्ये बऱ्यापैकी सुधारणा करू शकतो. अनेक वेळा शेतकरी मित्रांनो काय होतं चुकीचे निदान म्हणजे वाढलेलं खर्च. जसं की अनेक वेळा थंडीमुळे झाडांची पाने ही पिवळी पडतात, पण मग काय होतं आपण तो रोग समजून विनाकारण औषध मारत बसतो, यामुळे आपला उत्पादन खर्च वाढतो. शेतकरी मित्रांनो, डाळिंबाच्या झाडाची पाने पिवळी पडण्याची अनेक कारणे आहेत. आपण या संदर्भामध्ये आपल्या यूट्यूब चॅनलवरती एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे. ज्यावेळेस आपल्याला वेळ असेल त्यावेळेस आपण तो नक्की बघा. शेतकरी मित्रांनो, डाळिंबाची जर आपल्याला सेटिंग चांगली हवी असेल तर डाळिंबाची सेटिंग अवस्था ही हिवाळ्यामध्ये येणार नाही, अशा प्रकारे बहाराचे नियोजन करणे आपण आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा. चला तर पुढं भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. पुढील व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डाळिंब बागेतील पिन होल बोररसाठी 100% खात्रीशीर उपाययोजना.